रायगडसह कोकणाच्या भूमीला निसर्ग सौंदर्याचं मोठं वरदान लाभलेलं आहे। आता जर आपण बघितलं तर पावसाळी पर्यटनासाठी इथली भूमी जी आहे ती हिरवी शाल पांघरून सज्ज झालेली आहे। कोकणामध्ये पर्यटनासाठी आता राज्य, देश आणि जगभरातील पर्यटक हे आकर्षित झालेले आहेत, कारण येथील डोंगराच्या माथ्यावरून कोसळणारे दुधारी पांढरे शुभ्र धबधबे सर्वांनाच आकर्षित करीत आहेत। याबरोबरच येथील मनमोहक निसर्ग सौंदर्य लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे। पर्यटन स्थळावरील पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी धम्मशील सावंत रेस्क्यू टीमचे प्रमुख गुरुनाथ साठेलकर यांची प्रतिक्रिया घेत होते। या दरम्यानच गुरुनाथ ठाकूर यांना एक फोन आला। यामध्ये भुशी डॅम मध्ये मृत्युमुखी पावलेल्या 4 पर्यटकांची प्रेते काढण्यास मदत मागण्यात आली। आता आपली ही बाईट सुरू असताना एक लोणावळ्यामध्ये घटना घडलेली आहे। एकाच अन्सारी कुटुंबातले 5 जण बुडालेले आहेत आणि त्यांच्यातल्या 2 शव भेटलेले आहेत। 3 जणांचा शोध सुरू आहे। आता आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। दररोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळलेले अनेक लोक निसर्गाच्या सानिध्यात पर्यटनाला जातात। खडकाळ रानातून वाहणारे फेसाळलेले पांढरे शुभ्र झरे, उंचावरून कोसळणारे धबधबे, मोठमोठ्या सागरी लाटा यांचा आनंद घेतात। निसर्गाचा आनंद घेण्यात पर्यटक इतके तल्लीन होतात की त्यांना आपल्या जीवाची देखील भीती राहत नाही। पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना काळजी घ्यायला हवी, अन्यथा भुशी डॅम मधील घटनेची पुनरावृत्ती केव्हाही होऊ शकते। आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये निसर्गाचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा जो नजारा आहे तो पाहण्यासाठी पर्यटक या निसर्गाकडे आकर्षिले जातात। परंतु निसर्गाचं आकर्षण एवढं त्यांना भावतं की ते निसर्गाशी स्पर्धा करायला जातात, निसर्गाला मिठी मारायचा प्रयत्न करतात। निसर्ग मात्र त्याची एक चूक शोधत असतो आणि ती चूक जर त्याला गवसली तर तो त्या व्यक्तीला आपल्या मिठीत घेत असतो आणि अशा मिठीत घेण्याच्या प्रकारामुळेच दुर्दैवी घटना घडतात आणि नैसर्गिक पर्यटनावरती आपत्ती येते। ही आपत्ती जर घडू नये असं कोणाला वाटत असेल तर निसर्गाचा आनंद अगदी लांबून घेण्याला हरकत नाही। निसर्ग खुणावत जरी असला तरी त्याचा आनंद तेवढाच लांबून घ्यावा आणि जेणेकरून आपल्या जीविताला काही हानी होणार नाही या बाबीकडे काटेकोरपणे लक्ष दिलं तरच या ठिकाणी असे दुर्दैवी प्रसंग टळतील। अलिबाग येथील समुद्राचा पोहण्याचा आनंद घेत काही अतिउत्साही पर्यटक आतमध्ये जातात। समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटकांचे मृत्यू होतात। धक्कादायक म्हणजे समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांकडे लाईफ जॅकेट नसते, बीचवर लाईफ जॅकेट सुविधा देखील नसते। आता मी इथं समुद्रकिनारी आलो आहे अलिबागला, तर तुम्ही पाहू शकतात की लोक पार समुद्राच्या पाण्याच्या खूप आतमध्ये गेलेले आहेत। समुद्राच्या म्हणजे किनाऱ्यापासून खूप आतमध्ये गेलेले आणि इथं बघायचं म्हणलं तर मला तर काही इथं दिसत नाही आहे की लाईफ गार्ड वगैरे कोणी दिसत नाही आहे। तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे की लाईफ गार्ड इथं कोण ना कोणतरी पाहिजे नाही। त्याच्यावर उपाययोजना काय करायला पाहिजे? आपल्या काशीद ब्रिजला तर दर शनिवार रविवारी हा ॲक्सिडेंट होतच असतो, 1 ना 2 प्रवासी जातच असतात, पण शासन अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करते। तिथे प्रॉपर लाईफ गार्ड नाही आहेत। तुम्ही तिथे एक सिस्टम बनवा जिथे तुमच्या वॉटर स्पोर्ट्स जे बोटी आहेत त्यांच्यासाठी एक अलग झोन पाहिजे। ज्यांना पोहायला आहे, स्विमिंग ज्यांना समुद्रामध्ये पोहण्याचं आहे त्यांच्यासाठी एक झोन अलग तयार करायला पाहिजे। लहान मुलांसाठी एक अलग झोन व्हायला पाहिजे, फॅमिलीसाठी एक अलग झोन तयार करायला पाहिजे। प्रत्येक बीचवर असं तुम्ही एक हे बनवा, त्याच्यानुसार मग तिथे ते राहतील, त्यांच्या रक्षणासाठी लाईफ गार्ड पाहिजे। आता वॉटर स्पोर्ट्समध्ये पण मी बघितलं तिथे जे ज्यांना MRD बोर्डाने लायसन दिलेत, पण त्या तिथे जे तो पायलट, त्या पायलटला काय माहिती आहे, त्याचे प्रॉपर लायसन आहे का नाही ते कोण चेक करणार? त्या पायलटकडे लायसन पाहिजे ना, तो लायसन सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे। कोणी कशी बोट चालवते? मग त्याच्यामध्ये पण प्रवाशांचा हे होतं, जे पर्यटक येतात। तर ह्या गोष्टीच्यावर नियंत्रण एक तर कलेक्टर साहेबांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालायला पाहिजे। पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे। पर्यटनाच्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती घेणे, पर्यटन स्थळावरील धोके समजून घेणे, पर्यटन स्थळाचा भौगोलिक परिसर समजून घ्यावा,
रेस्क्यू टीम, जवळचे हॉस्पिटल यांचे संपर्क घेऊन ठेवावे. स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. पर्यटन स्थळाच्या धोकादायक रस्त्यांवरून वाहने सावकाश चालवावी. धबधबा परिसरात पाऊस पडत असेल तर वाढणाऱ्या पाण्याची योग्य खबरदारी घ्यावी. लहान मुलांना पाण्यात उतरवू नये. मधमाशा, वन्य प्राणी यांच्याशी छेडछाड करू नये. सुरक्षेसाठी लाईफ गार्ड वापरावा. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाने सूचना देखील महत्त्वाच्या दिलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये विशेषतः तरुण वर्ग जे आहेत म्हणजे ते धबधब्यांच्या दिशेनं किंवा अशा ठिकाणी जे काही तलाव असतील, डॅम असतील, अशा ठिकाणी विशेषतः तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावरती येताना दिसतो. परंतु अशा ठिकाणी येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी फार काळजी घेतली पाहिजे. काही ठिकाणी त्या स्थानिक प्रशासनानं काही तिथं नियमावली केलेली असते किंवा प्रतिबंध केलेला असतो, तर त्याचं पालन करणं गरजेचं आहे. विशेषतः धबधबे आहे तर धबधब्याच्या ठिकाणी आपल्याला तो म्हणजे एक धबधबे आकर्षित करतात हे बाब निश्चित आहे, परंतु त्या ठिकाणी धोका पण आहे तेवढाच. काही तलाव असतात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काय की पावसामुळे पाणी आलेलं असतं आणि अशा पावसाच्या याच्यामध्ये जे तरुण मुलं आहेत तर त्यामध्ये त्यांना उतरतात आणि काही घटना पण घडतात. आता लेटेस्ट एक घटना घडली ज्याच्यामध्ये NCCची 4 जे तरुण आहेत ते बुडाले. इथं अलिबागमध्ये एक घटना घडली, एका तलावामध्ये मुणवलीमधले 2 तरुण बुडाले. विशेषतः काय की त्या तलावाची खोली किती आहे, त्या तलावामध्ये गाळ आहे का, त्या तलावामध्ये मोठे दगड आहेत का, काटे आहेत का, याची जाणीव जी आहे ती पर्यटकांना नसते आणि त्याच्यातून अपघात होण्याची शक्यता असते. आणि म्हणून या निमित्तानं आम्ही प्रशासन म्हणून सर्व पर्यटकांना असं आवाहन करतो की यामध्ये आपण फार काळजी घ्यायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण जात आहे स्थानिक जे तिथले रहिवासी आहेत आपण त्यांची मदत या दृष्टीने आपल्याला घेता येईल की ते आपल्याला गाईड करतील नेमकं ह्याच्यामध्ये पाणी किती. एकतर काय की नवीन ठिकाणी आपण उतरलंच नाही पाहिजे. म्हणजे धबधबे असतील, वॉटर बॉडीज असतील किंवा इवन काही इकडे खालापूर आणि खोपोली या भागामध्ये ट्रेकिंगचे स्पॉट्स आहेत. तर पावसाळ्यामध्ये विशेषतः हे जे ट्रेकिंग आहे तर ते आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. पावसाळ्यात पर्यटकांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, परंतु प्रशासनाकडे देखील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या सागर किनाऱ्यावर मौज मस्ती करण्यासाठी आलेले पर्यटक असतील किंवा धबधब्यांवर मनसोक्त भिजून आनंद व्यक्त करणारे पर्यटक असतील, यांनी आपल्या जीवाचं देखील या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. कारण सर सलामत तो पगडी 50 असं म्हटलं जातं. त्यामुळं निसर्गाशी मौज मस्ती करत असताना, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वावरत असताना निसर्गाला कवेत घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. धोकादायक ठिकाणांवर जाणं टाळलं पाहिजे आणि असुरक्षित ठिकाणी देखील जाणं पर्यटकांनी टाळलं पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. मॅक्स महाराष्ट्र देखील आवाहन करते की पर्यटकांनी आपला जीव सांभाळून या ठिकाणी मौज मस्ती केली पाहिजे. निसर्ग हा तुम्हाला नेहमीच खुणावत असतो, परंतु निसर्गाच्या खुणवल्यानंतरही तुम्ही त्याच्या किती आहारी गेलं पाहिजे हे देखील त्या प्रत्येकानं ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येकानं प्रत्येकाच्या जीवाची काळजी घेऊन मौज मस्ती केली पाहिजे असंच आमचं देखील त्यांना सांगणं आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.